नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. निवडणुकीचा गोंधळ सुरू झालेला आहे. गोंधळी आता मैदानात उतरले आहेत आणि या सर्वाचा आढावा आपण घेतच राहणार आहोत. त्यासाठी आज आपल्या सोबत असणार आहेत डॉक्टर उदय निरगुडकर, जे आमचे राजकीय विश्लेषक आहेत, सतत दौरे करतायत आणि ग्रासरूट लोकांची नाडी ओळखण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यामुळे आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी एक नजर टाकूयात काय चाललंय आणि कसं चाललंय या सगळ्या तिकीट वाटपानंतर. हे आहेत मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाचे एकेकाळचे हिरो, पण आता ठरता आहेत बिग झिरो. कारण काय तर नुसत्याच तोंडाच्या वाफा आणि धमक्यांचे फुसकेबार. माझा बळी घे, मी सागर बंगल्याला आलो तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला निघालास. तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरलास आणि मराठ्याला बदनाम करायलास. माझ्या संघात एकाही मराठ्यांच्या माणसाला मुंबईकडे यायचं नाही. मी एकटा जाणार. ही आक्रोशाची लाट इतकं वरपाळणार यांना देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रमच लावणार गेला. आज या राज्यातला आणि देशातला सगळ्यात डाग लागलेला डागी माणूस असेल तर देवेंद्र फडणवीस. मी आत गेलो, भाजपचं एक बी सीट नाही आलं पाहिजे. एक बी राज्यात ज्या जिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा. हे ऐकलत ना? हेच जरांगे आता गनिमी काव्याचा दावा करत बॅकफूटवर गेले, पण गिरे तो भी टांग उपरच्या स्टाईलने. आता सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाही, आपल्याला निवडणूक लढायची नाही. म्हणून सगळ्या बांधवांना सांगतो आपल्या राज्यातल्या की आपले सगळे फॉर्म अर्ज काढून घ्या. मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून काही काळापूर्वी चर्चेतला चेहरा बनलेले जरांगे आता चर्चेतच आहेत, पण बिघडलेल्या चेहऱ्याने. आता गनिमी कावा आपल्याच लोकांविरुद्ध खेळणार की आणखीन कोणती खेळी करणार हे तेच जाणून. पण आता मराठा समाजही जागृत झालाय आणि या नेत्यांमधला फोलपणा त्यांनी ओळखलाय असं म्हणायला हरकत नाही. आता मतदानाच्या निकालातूनच जरांगेंचा गांधी होणार की आणि काही हे ठरेलच. हिंदुस्तान पोस्टसाठी सुप्रीम मस्कर, मुंबई. तर पाहिलं, आता या सर्व घडामोडींवर आपण उदयजींकडून सविस्तर विश्लेषण जाणून घेणार आहोत. जरांगे पाटलांचं काय, जरांगे पाटलांनी कोलांटी उडी कशी मारली हे आपण पाहिलं. त्यांची वक्तव्यही ऐकलीत, आधीची आत्ताची. उदयजी, काय काय सांगाल? जरांगे पाटील नक्की काय घसरले, गडबडले, बॅकफुटवर गेले, क्लीन बोल्ड झाले की गनिमी कावा खेळतायत? काय चाललंय? तरी एक मान्य केलं पाहिजे की जरांगे पाटील यांच्या मागे जी कोणी ताकद असेल किंवा त्यांचं जे काही आकर्षण असेल त्याला खूप मोठा प्रतिसाद मराठा समाजाने दिला आणि त्यांच्या लाखाच्या सभा महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन भागात निश्चितपणे झाल्या. पण त्याला एक निश्चित असा आधाराची भूमिका आहे, काही शास्त्रीय मांडणी आहे. या महाराष्ट्राच्या समोरच्या ज्या समस्या आहेत त्याच्यात काही उत्तर, काही शोधायचा मार्ग आहे, काही कायदेशीर मार्ग आहेत, असं काही सखोल मांडल्याचं आतापर्यंत फारसं स्वरूपात आलेलं नाही आहे. मागणी आणि त्या मागणीची तीव्रता असं त्याचं स्वरूप साधारणतः आपल्याला मांडता येईल. परंतु त्याच्यामुळे जातीय वीर उसवली जाते. आपण एकाच व्यक्तीच्या विरोधात बोलतोय, आपण एकांगी बनतोय, आपला वापर होतोय असा आपल्यावर आरोप होऊ शकतो. या सगळ्यामुळे या सगळ्याची त्यांना जाणीव आहे की मला माहिती नाही, परंतु टार्गेट देवेंद्र फडणवीस असे त्याचं स्वरूप होतं. या सगळ्यापेक्षा सुद्धा लोकसभेला तिने एक असा स्टॅन्ड घेतला की काय वाटेल तर झालं तरी लोकसभेला आपण निवडणुका लढणार नाही, कारण आपली लढाई आहे ती विधानसभेत आहे. आता या विधानसभेच्या वेळेला ते निवडणुका लढतील असं वाटलं होतं, परंतु निवडणुका आपण लढणार असं त्यांनी जाहीरही केलं. 92 मतदारसंघात आपण लढू असं पहिले जाहीर केलं. मग तो आकडा बदलला, आणखीन एक छोटा आकडा आला, मग आणखीन तो वाढला आकडा. मग असं आलं की आम्ही समीकरण जुळवतोय आणि त्या समीकरण जुळण्यामध्ये त्यांनी नोमानींची भेट घेतली. आता मुस्लिम नेते नोमानी कशा करता प्रसिद्ध आहेत हे प्रेक्षकांना मी सांगायची काही गरज नाहीये, ते उघड आहे कशा करता येते. आणि मग दलितांना पण मी एकत्र घेतोय
आणि दलित, मुस्लिम आणि मराठा, म्हणजे ज्या मराठ्यांचं महाराष्ट्रातलं वैभव किंवा संपूर्ण देशातला दबदबा कशामुळे असेल तर त्यांनी इस्लाम किंवा मुस्लिम राजवटीच्या विरोधात जो एक प्रकारे हर हर महादेव केला होता तो त्यांचा होता. आणि ती एक त्यांची भूमिका होती आजपर्यंत. त्याच्याशी काहीशी विसंगत अशी भूमिका त्यांनी आता घेतली आणि मग ते नोमानींच्या बरोबर जाऊन, दलितांच्या बरोबर जाऊन असं एक वेगळी भूमिका, वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करत होते. अर्ज कसे भरायचे याच्या मार्गदर्शनापासून अर्ज भरले पण गेले आणि आयत्या वेळी त्यांना असा साक्षात्कार झाला की आपल्या बरोबर मुस्लिम नाहीत, दलित नाहीत आणि एकट्या मराठ्याच्या जीवावर निवडणुका लढवता येणार नाहीत याची जाणीव झाली. म्हणजे ही जाणीव एका रात्रीत झाली का असा एक प्रश्न येतो. मग ती जाणीव होण्यामागे तो जाणीव करता कोण आहे तुमचा ते समोर आलं पाहिजे. त्यामुळे मग असं तुम्ही वाटायला तुम्ही दोन नावं घेतलीत मगाशी की मराठ्यात आता त्यांनी असा एक स्टेटमेंट केलं की एका जातीवर निवडणूक लढता येत नाही आणि बरोबर नोवानी आणि राजरत्न आंबेडकर यांना त्यांनी बरोबर घेतलं होतं. बरोबर. एका बाजूला ते म्हणतायत मराठ्यांबरोबर कोणी दलित आणि मुस्लिम आले नाहीत, मग हे दोघं कोण होते? म्हणून तर वाटायला लागलं की एक कठपुतली आहे की काय, या कठपुतलीचा वरचा जो धागे जुळवणारा माणूस आहे तो कोणी वेगळा आहे की काय असं एक वाटायला लागलं. कारण त्यांच्या कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं की आपण निवडणूक लढणार नाही, आपण पाडापाडीचं राजकारण करायचंय, मग ते पाडापाडीचं सुद्धा सिलेक्टिव्ह आहे, सगळ्याच यांना पाडायचं नाही, असा सगळा जो आहे प्रकार पाहिल्यानंतर मला त्यांच्या भूमिकांविषयी एक संभ्रम आणि एक समस्या अशी निर्माण झाली की यांचे जे निष्ठावंत फॉलोअर्स आहेत त्यांची आजची मानसिक अवस्था काय असेल. मग त्यांनी नेमकं कोणसी राह जाऊ मैं असं त्यांच्यासमोर प्रश्न पडला असेल. कारण आज एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, रात्री एक अशा स्टान्स बदलत गेले. कालपर्यंत निवडणूक लढवणार 92 जागा, मग 48 जागा, मग पुन्हा जागा वाढल्या, मग अर्ज भरा, मग तुम्हाला कोणाविरुद्ध लढायचंय हे माहिती आहे, आणि मग त्याच्यानंतर कधी माझा चालविता धनी सरकारमधला माणूस आहे, कधी चालविता धनी महाराष्ट्राचा एक स्ट्रॉंग मॅन आहे. अशा सगळ्या विचित्र प्रकारच्या गोष्टी. म्हणजे ज्या समाजाचं नेतृत्व एकेकाळी विठ्ठल शिंदे किंवा छत्रपती शाहू महाराज यांनी केलं होतं, त्या समाजाचा एकमुखी नेता असलेला माणूस हाच आहे का? म्हणजे मग या समाजाच्या वैचारिक नेतृत्वाविषयी शंका यावी किंवा खरोखरच त्याच्या मागे तो समाज आहे का, असे सगळे प्रश्न निर्माण व्हावेत अशी सगळी आत्ताची संभ्रमित अवस्थेची परिस्थिती आहे. आणि त्याला सर्वस्वी आदरणीय जरांगे पाटीलच जबाबदार आहेत. कारण त्यांनी जर ती भूमिका कायम ठेवली असती तर ती भूमिका त्यांनी कायम ठेवली नाही आणि मग त्यांनी उमेदवार लढणार नाहीत असं जाहीर केल्यानंतर याचा फायदा भाजपला झाला असता असं विधान तात्काळ कोणी केलं हे देखील आपण पाहिलेलं आहे. मग या सगळ्याविषयीच स्वप्नीलची एक शंका यायला लागते. आपण थोडी थेट नावं घेऊन बोलूया का? कारण लोकांना प्रेक्षकांना समजायला अधिक सोपं करूया. आपण नावं घ्यायला काहीच विश्लेषण हे नेहमी रोखठोक असतं. असं विधान त्यांनी जरांगे पाटलांनी भूमिका जाहीर केल्यानंतर शरद पवार, आदरणीय शरद पवार साहेब यांनी केलेलं आहे. आणि तशाच स्वरूपाची विधानं काही इतर अनेक नेत्यांनी केलेली आहेत. अर्थात खरोखरच त्यांच्या उभारण्याचा फायदा भाजपला झाला असता आणि त्याचा तोटा महाविकास आघाडीला झाला असता का त्याचा फायदा महाविकास आघाडीला होता आणि तोटा भाजपला होता, या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत. लोकसभेच्या वेळेला त्यांचा असणारा दबदबा आणि आत्ताचा असणारा त्यांचा दबदबा, आत्ताच्या सगळ्या निवडणुकांचे असणारे संदर्भ जे आहेत ते संदर्भ तशा स्वरूपात आता आहेत का? गावागावातल्या मराठा तरुणांना आपलं नेतृत्व कसं असावं याच्याविषयी काही ठाम भूमिका आहे का? हे सगळे प्रश्न आता ऐरणीवर निश्चित येत आहेत आणि त्याचीच मला असं वाटतं ही एक प्रकारची काय म्हणू आपण ज्याला निष्पत्ती आहे की त्यांनी मागे घेतल्यानंतर काही जणांना आनंद, काही जणांना दुःख, काही जणांना काहीच प्रतिक्रिया नाही. परंतु या जरांगे पाटील राजकारणातली सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती विश्वासार्हता असते. आणि ती विश्वासार्हता आदरणीय जरांगे पाटील यांनी या सगळ्या आपल्या भूमिकांमुळे कमवलेली आहे का गमवलेली आहे याचा विचार त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी करावा. अगदी ह्याच्यात थोडासा पुढे जाऊन प्रश्न विचारा असा वाटतो की त्यांनी एक भाषा केली की हा गनिमी कावा आहे.
काय आहे नक्की, काय विश्लेषण कराल या गनिमी काव्याचं विश्लेषण काय कराल? गनिमी कावा नक्की कोणाच्या विरोधात असायचा असं महाराजांचा? वाटतं त्यांनीच त्याचं स्पष्टीकरण द्यावं. हा गनिमी कावा, मग त्या गनिमी कावाचे नेतृत्व कोण करतंय, हा जो गनिमी कावाचा छापा टाकायचा आहे तो कोणावर टाकायचा आहे, कशा करता टाकायचा आहे, त्यातून काय मिळणार आहे, म्हणजे एका पक्षाला हरवून तुम्हाला आरक्षण मिळणार आहे असं वाटतं का, की जे सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याच्यासाठी एक फार मोठी प्रदीर्घ अशी लिगल लढाई आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, किंबहुना आरक्षणातून जे मिळणार आहे ते मिळवण्याकरता आरक्षणाऐवजी इतर सुधारणांचे मार्ग उपलब्ध आहेत, तर सर्वप्रथम ते करायला सरकारला भाग पाडायचं, अशा अनेक गोष्टी होत्या. परंतु त्याच्याऐवजी त्यांनी आंदोलनाचा, आरक्षणाचा आणि टार्गेट उपमुख्यमंत्री असा एक त्यांनी कार्यक्रम हाती घेतला. अर्थात त्याचे त्यांना फायदे निश्चित मिळाले. जातीपातीची तेढ वाढली, गावागावांमध्ये ब्राह्मण मराठा वाद पेटला, ब्राह्मण ओबीसी असा वाद पेटला. कदाचित अगदी त्यांचे हे जर शालेय उद्दिष्ट स्तरावर. असेल, हा अगदी त्यांचं जर ते उद्दिष्ट असेल तर त्यात ते यशस्वी कमालीचे झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचं एक प्रकारे आपण नोंद घेतली पाहिजे, की त्याच्यात त्यांच्या उद्दिष्टांमध्ये ते यशस्वी झाले आहेत. परंतु याच्यामुळे महाराष्ट्राचं भलं होणार आहे का, महाराष्ट्राचे इतर जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी कधी ते का बोलत नाहीत, महाराष्ट्राचं सकल नेतृत्व करायचं आहे किंवा काय. नोमानी यांनी त्यांच्याबद्दल जे उद्गार काढले, की छत्रपतींच्या नंतर जर मराठ्यांना कोणाचं नेतृत्व असेल तर ते जरांगे पाटील यांचं आहे. याच्याबद्दल मराठा समाजाला काय वाटतं, मुस्लिम समाजाच्या सर्टिफिकेटची आता मराठा समाजाला खरंच गरज पडते का. एकीकडे गाव गाडा चालवलेला माणूस, गाडा चालवलेला हा समाज आहे. मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार निश्चित एक मंथन तरुणांमध्ये चालू झालं असेल, की खरोखरच आर वी इन द सेफ हँड्स, आर वी इन द क्रेडिबल हँड्स, आर वी गोइंग इन द राईट डिरेक्शन, आर वी गोइंग टू गेट एनिथिंग आउट ऑफ इट. हा एक विचार त्यांच्या मनात निश्चित येईल. आता जरांगे पाटील यांची पुढची मूव काय आहे हे सांगू शकत नाही. याचं कारण वारा ज्या दिशेने वाहेल त्या दिशेने ती गाडी जी असते ती गाडी भिरभिरत असते. ती गाडी आता कुठे काय सांगता येत नाही, वेअर इट विल गो. नाही, त्यांनी उलट असं स्टेटमेंट केलंय, असं वक्तव्य केलंय की आता आंदोलन चालूच राहणार. काय नक्की आंदोलन चालूच राहणार म्हणजे काय? पुन्हा ते मराठा मोर्चा, सगळे लाखो मराठा, एक मराठा लाख मराठा म्हणून पुन्हा रस्त्यावर आणणार, समाजाला कायम रस्त्यावर ठेवायचं. उद्या असं धरून चला की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आलं महाविकास आघाडीचं, तरी आंदोलन चालू राहणार आहेत का? किंवा ते सरकार आल्यानंतर यांच्या सगळ्या आरक्षणाच्या मागण्या एका रात्रीत पूर्ण होणार आहेत का? बऱ्याच गोष्टी आहेत अशा. ह्या सगळ्या काही इतक्या पटकन सुटणाऱ्या निर्गाठी नाही आहेत. या खूप कठीण आणि जटिल गोष्टी आहेत. या गोष्टी अशा रस्त्यावरच्या आंदोलनाने त्याची तीव्रता कळू शकते, समाजाचा पाठिंबा मिळू शकतो, समाजामध्ये जनजागृती होऊ शकते. त्याच्या प्रकारे एक त्याचं चांगलं चित्र म्हणजे त्या समस्येचं समाजासमोर येतं, हे तर मान्य केलं पाहिजे आणि त्याचे मार्ग त्यांना निश्चित द्यायला पाहिजेत, की ते किंवा त्यांच्या बाजूनी जे सगळे उभे आहेत किंवा त्यांचे जे काही समोर आलेले किंवा समोर न आलेले असे दोघेही आहेत, त्यांना या सगळ्याचं क्रेडिट आपण दिलं पाहिजे. परंतु याच्यामुळे न्याय मिळाला का, तर न्याय मिळाला नाही असं याचं उत्तर स्पष्टपणे आहे. अगदी अगदी. पण एक विषय असा आहे की ओबीसी मतदार एकवटला असा एक हाकेंनी आरोप केला, जे जरांगेंचे परममित्र आहेत. त्यांनी असं हे केलं की त्यांनी अनेक आरोप केले की जरांगे निवडणुकीच्या मैदानातून पळाले, गनिमी कावा हा ओबीसींच्या विरोधात आहे. पण थोडक्यात सांगायचं तर हाकेंचे जे आरोप आहेत त्यात तुम्हाला तथ्य वाटतं का? एक. आणि दुसरं, ओबीसी एकवटले आणि मराठा मत त्या दुभंगली, ही सगळी सांगितली जाणारी चर्चा नाही आहे का? कपिल, हाच तर प्रॉब्लेम आहे की आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहताना त्याची जात ही बघून त्याच्याकडे आता बघायला लागलोय. परंतु हा एक सकल हिंदू समाज आहे, त्या समाजाची ती अविभाज्य भाग आहे. हे एक हिंदू नावाचं महावस्त्र आहे, त्याचे उभे आडवे धागे म्हणजे अनेक जाती, उपजाती हे वगैरे सगळं आहे. आणि ती घट्ट त्याची वीण असणं हेच त्या सुंदर काशीत असलेल्या महावस्त्राचं वैभव आहे. परंतु तीच वीण आज आपण उचलतोय का, की ज्याच्यामधून एका धाग्याचं काही सौंदर्य नसतं. तो धागा जेव्हा त्याच्यापेक्षा भिन्न किंवा त्याच्या सुसंगत विसंगत अशा धाग्यांशी मिळतो जुळतो, तेव्हा तो सुंदर काशीदा निर्माण होतो. म्हणून तर त्याची जाणीव आता त्यांना झाली असावी. ते म्हणलेत की एकट्या मराठ्याच्या मतांवर निवडणूक जिंकता येणार नाहीये. ही जाणीव आहे का आपण निवडून येणार नाही, त्यापेक्षा पाडापाडीचं राजकारण केलं तर जास्त फायद्याचं होणार आहे.
मग पाडापाडीचं राजकारण कोणाला करायचंय, त्यांना करायचंय का आणखीन कोणाला करायचंय, हे सगळे अगदी. प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर येत आहेत. अशा प्रकारे क्रेडिबिलिटी संपणं, हा धोका काय असतो हे कळायला त्यांना थोडा वेळ जाईल, पण कळेल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. अगदी अगदी सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही जरांगे प्रश्नावर अत्यंत रोखठोक आणि स्पष्ट मतं मांडलीत. खूप खूप आभार. धन्यवाद. प्रेक्षको, एक लक्षात घ्या, जरांगे पाटलांचं पितळ उघडं पडलं की आणि काय हे आपण आता मतदानातूनच समजून येणार आहे. आणि सगळं जो काही आता लोकांच्या मनातला राग, उद्रेक, प्रेम जे काय आहे ते मतदानातून समोर येणार आहे. तेव्हा मतदानाद्वारे तुमची जी अपेक्षा आणि जे काय या सगळ्या नेत्यांविषयी आणि या सगळ्या प्रकाराविषयी असेल ती मतदानातून व्यक्त करायला कोणीही विसरू नका. खूप खूप धन्यवाद. आभार.